आज मी पप्पीला बोला की पप्पी मला एक असा डान्स करून दाखव, तर पप्पी मला बोलले की जा रे इथून, काय ना काय चुत्यागिरी करत असतो. चला तर आज पप्पीने सकाळीच इज्जत घालवली आपली दोन माणसामध्ये. चला जाऊ आपण आता रिक्षा. आणि ही बघू शकता आपली नवीन रिक्षा, म्हणजे आपल्या मामाची रिक्षा. ते आता घेऊन जातील आपल्या घरी. नंतर मग आपली रिक्षा काढून सीएनजी भरण्यासाठी आलो. परत घरी जाऊन मम्मीला घेऊन जायचंय मला स्टेशन. सीएनजी भरून घरी आलो आणि माझ्या अंगातला बचकांडा पोर जागा झाला. तर मयूरच्या गाड्या होत्या, त्यासोबत लागलो खेळण्यास. पण काय पण सांगा, खूप मजा आली. हे गाड्या खेळून. आयला ते छोटे होते तेच बरे होते, मस्त खायचं, झोपायचं आणि हागायचं. हागल्यावर गांड पण दुसरे धुवायचे. आता तर आपल्याला धुवायला कशाला मोठे वाढले काय माहित, नुसता दुनियाभरचा टेन्शन येतो बस. माझ्यासोबत खेळून झाल्यानंतर घरी गेलो. घरी जाऊन बघतो तर मम्मीची तयारी नाही झाली होती. मग काय झोपलं डायरेक्ट. झोप लागली होती तेवढ्यात मम्मीची तयारी झाली आणि मम्मीने मला उठवलं. मम्मी चालली थोडी बाहेर. तिला स्टेशनला सोडलं आणि आपली रिक्षा नेऊन लाईनीमध्ये लावली. आणि हे आपले लाईनीतले जुने डॉन. काका बोलतो की दे तू काय घालतो गॉगल एकसारखा, दे मी पण घालतो जरा कसा दिसतो बघू. तर काका एक नंबर दिसतो. आईला चिल्लर जाम दिले पॅसेंजरने, असं वाटतं कुठं मागायला बसलेला काय. एक ट्रिप मारून दुसरी ट्रिप मारण्यासाठी परत लाईनीमध्ये लावली आपली. चला मित्रांनो, आजच्या या आपल्या गोंड